नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्स. मित्रांनो, तुम्ही एमपीएससीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची वाट पाहत असाल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्या मनात नेहमी एक प्रश्न असतोच, नेमक्या रिक्त जागा किती आहेत आणि सरकार त्या कशा भरत आहे. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाच्या आणि अधिकृत डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन आलेलो आहे. या एकाच डॉक्युमेंटमध्ये आपल्याला तब्बल 166 रिक्त पदांचा लेखाजोखा पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण मी तुम्हाला खात्री देतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला शासनाच्या पदभरती प्रक्रियेचं आणि आगामी संधींचं एक स्पष्ट चित्र डोळ्यासमोर दिसेल. त्यामुळे वही पेन जवळ ठेवा किंवा या व्हिडिओला पॉज करून तुम्ही रीड करू शकता आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सोप्या पद्धतीनं आपण जे आहे हे एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. डेली अपडेट्स, डॉक्युमेंट्स, सर्क्युलर्स मिळवायचे असतील तर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि जर याचं मराठी स्वरूप अतिशय सोप्या भाषेत वाचायचं असेल आर्टिकल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा. आता स्क्रीनवर तुम्हाला जे डॉक्युमेंट दिसत आहे त्या 6 माहीत रिक्त झालेल्या आणि भरलेल्या गेलेल्या जे पदं आहेत त्यांची संख्या दिलेली आहे. विशेषतः यातील पदांची नावे जर पाहिली तर रेशीम विकास अधिकारी म्हणजे उदाहरणार्थ पाहता हा अहवाल रेशीम विभागाशी किंवा तत्सम तांत्रिक विभागाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते. मित्रांनो, या तक्त्यामध्ये एकूण 4 महत्त्वाचे रकाने आहेत. पहिला आहे रिक्त जागांची नावे म्हणजेच पदांची नावं, दुसरा आहे कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या रिक्त पदांची संख्या, तिसरा आहे भरलेल्या जागा आणि चौथा आहे सर्वात महत्त्वाचा रकाना स्त्रोत म्हणजेच या जागा कोणत्या माध्यमातून भरल्या गेल्या, म्हणजे सरळ सेवा की पदोन्नती की अनुकंपा. विद्यार्थी मित्रांनो, हा स्त्रोतवाला रकाना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यातूनच आपल्याला कळतं की आपल्यासाठी जे फ्रेशर्स असतात किंवा जे परीक्षेची तयारी करत आहात ते सरळ सेवेच्या किती जागा शिल्लक आहेत. चला तर मग प्रत्येक पदाचं सविस्तर विश्लेषण करूया. सर्वांनी स्क्रीनवर लक्ष द्या. आपण क्लास 1 आणि क्लास 2च्या अधिकाऱ्यांपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम आहे उपसंचालक आणि सहाय्यक संचालक. अनुक्रमे 1 आणि 3 पदे रिक्त आहेत, पण एकही पद जे आहे ते अजूनही भरलेलं नाहीये. दुसरं आहे रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 आणि श्रेणी 2. तर बघा, श्रेणी 1च्या 6 जागा रिक्त आहेत तर श्रेणी 2च्या फक्त 4 जागा रिक्त आहेत. त्या 4 जागा रिक्त पैकी 3 जागा भरलेल्या आहेत. पण मित्रांनो लक्ष द्या, या 3 जागा पदोन्नतीने भरल्या आहेत, म्हणजे खालच्या अधिकाऱ्यांना प्रमोट केलेलं आहे. आता आपण अशा पदांकडे वळूया ज्यासाठी तुमचे आणि माझे विद्यार्थी मित्र रात्रंदिवस अभ्यास करतात. गट क आणि गट ड संवर्गातील पदं. तर बघा, याच्यामध्ये सर्वप्रथम आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ज्याला सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणलं जातं. मित्रांनो, इथे तब्बल 40 पदे रिक्त आहेत, त्यांपैकी फक्त 3 पदे पदोन्नतीने भरली गेली आहेत, म्हणजेच अजूनही 37 पदं जे आहेत ते अजूनही रिक्त आहेत. ही भविष्यात सरळ सेवेने भरली जातीलच. पुढं आहे वरिष्ठ क्षेत्र नि प्रयोगशाळा सहाय्यक हे पद. तर बघा, 11 रिक्त पदांपैकी 8 पदे पदोन्नतीने भरली गेलेली आहेत आणि जर पाहिलं गेलं तर 3 पदं याच्यामध्ये रिक्त आहेत. प्रयोग निर्देशक जर पाहिलं, ज्याला एक्सपेरिमेंट डायरेक्टर म्हणलं जातं, तर 14 जागा रिक्त आहेत आणि एकही जागा भरलेली नाही आहेत. पूर्णच्या पूर्ण 14ही जागा रिकाम्या आहेत आणि याही आपल्याला भविष्यात भरताना पाहायला मिळणार आहेत. पुढे आहे क्षेत्र सहाय्यक, ज्याला फील्ड असिस्टंट म्हणलं जातं. सर्वात मोठा आकडा आहे, तब्बल 67 म्हणजे 67 पदे रिक्त होती, त्यांपैकी 12 पदे भरलेली गेली आहेत. पण ती कशी? 3 पदे पदोन्नतीने आणि 9 पदे अनुकंपा तत्वावर म्हणजे कंपॅशनेट ग्राउंड्सवर भरली गेलेली आहेत. बाकी पदं रिक्त आहेत. याशिवाय मेकॅनिकचं 1 पद आहे, इलेक्ट्रिशियन 1, अधीक्षक 1, वरिष्ठ सहाय्यक 3 या संवर्गाच्या जागा रिक्त आहेत, पण त्यावर कोणतीही भरती झालेली नाहीये. लिपिक टंकलेखक क्लर्क टायपिस्ट अतिशय जे आहे विद्यार्थ्यांच्या आवडीचं पद राहतं, याकडे विशेष लक्ष द्या. 4 जागा रिक्त होत्या, त्यांपैकी 1 जागा भरली गेली आहे आणि ती एकमेव जागा सरळ सेवा यातून भरली गेलेली आहे. शेवटी प्रयोगशाळा परिचर, ज्याला रेअर्सस म्हणलं जातं. 5 रिक्त पदांपैकी 2 पदे अनुकंपा तत्वावर भरले गेलेले आहेत, 3 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो, या डॉक्युमेंटच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाची टिप दिली आहे. त्यात स्पष्ट लिहिलंय की वरी नमूद रिक्त पदांची माहिती सद्यस्थितीत रिक्त असलेल्या पदानुसार आहे. तसेच मागील 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये सरळ सेवा, पदोन्नती व अनुकंपा या स्त्रोतामार्फत पदे भरण्यात आलेली आहेत. यावरून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा आहे की तुम्ही काय याच्यातून शिकायला मिळतं किंवा काय पाहायला मिळतं. बघा, एकूण आकडेवारी एकूण 166 पदे रिक्त होती, त्यांपैकी फक्त 30 पदे भरले गेलेली आहेत, म्हणजे तब्बल 136 पदे आजही या विभागात रिक्त आहेत. भविष्यामध्ये ज्यावेळेस ही भरती होईल तर या 30 पदं जे आहेत, म्हणजे हे सोडून 136 पदं जे आहेत रिक्त आहेत,
हे पद जे आहेत भरताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे एक सरळ सेवेची संधी आहे. भरलेल्या 30 पदांपैकी जास्तीत जास्त पदे ही प्रमोशन आणि अनुकंपाद्वारे भरली गेलेली आहेत. म्हणजे फक्त एक पद सरळ सेवेने भरलं गेलं. याचा अर्थ असा होतो की शासनाला काम करण्यासाठी नवीन मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे आणि पदोन्नतीने सर्व जागा भरल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे उरलेल्या बहुतांश जागासाठी भविष्यात जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अभ्यासातील सातत्य. बघा, क्षेत्र सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक यांसारख्या पदांसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमची टायपिंगची प्रॅक्टिस आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे तो चालू ठेवा. जागा निघत नाहीत म्हणून निराश होऊ नका. डॉक्युमेंट सांगतंय की जागा रिक्त आहेत, पण त्या जाहिरातीच्या रूपात बाहेर येण्याची वाट पाहायची आहे आपल्याला आणि ती येतीलच. विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून माझं काम आहे तुमच्यापर्यंत योग्य आणि खरी माहिती पोहोचवणं, जेणेकरून तुमचं मोटिवेशन टिकून राहील आणि तुमचा अभ्यासाची दिशा पण तुम्हाला ठरवता येईल. हा अहवाल तुम्हाला कसा वाटला, यातून तुम्हाला काय समजलं आणि तुम्ही सध्या कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अचूक विश्लेषणासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासिकेतल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.